भगवान रामाची ही पुण्यभूमी वास्तव्याची आज प्रत्येकाला जर कोणालाही जर विचारलं भगवान रामाचा अवतार अयोध्येमध्ये झाला खरा आणि भगवान राम राजगादीवर बसायचे होते त्यावेळेला कोणामुळं नीट आहे का कोणामुळं माझे भगवान राम वनवासाला गेले कोणामुळं हां चला एक उत्तर बरोबर मंथरा अजून कैकई अजून महाराज ही लोपलेली मानकं मोती आहेत ना ही आज आपल्याला तळातून काढायचे आज ठीक आहे याच्या पलीकडे कोणाचंच उत्तर येणार नाही आहे मंथरेनं शिकवलं फार तर एखादा अजून सांगेल का सरस्वती आली मंथरेच्या जिभेवर बसली मंथरेची बुद्धी बिघडवली मंथरेनं कैकईची बुद्धी बिघडवली आणि स्वतःचा स्वार्थ तिच्या जीवनामध्ये आला आणि भरता करता राजगादी तिनं मागून घेतली आणि माझ्या भगवान रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवलं याच्या व्यतिरिक्त तिसरं कारण नाही आहे महाराज आहे का पण आज कारणाची मीमांसा पाहू आपण नक्की बारकाईनं पहा विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथमा नामना प्रथमा झालं ओके तुम्ही कधी सांगायची सांगत जरा हे आमच्या डोक्यात पुढचं गेलं सगळं भगवान रामाची एक मूर्ती डोळ्यासमोर आणा भगवान रामाची एक मूर्ती डोळ्यासमोर आणा रामाची म्हणजे विष्णूची कोणती तुम्हाला इथे उभी असलेली मूर्ती डाव्या बाजूला सीतामाई आहे उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि समोर हनुमानजी बसलेले आहेत ही मूर्ती नाही अजून एक विष्णूची मूर्ती आहे महाराज भगवान समुद्रामध्ये शेषानं वेटोळं घातलेलं आहे भगवान विष्णू त्याच्यावर झोपलेले पाहिले काय शेषशाही आहे की नाही आणि लक्ष्मी काय करते फायदा भीती ना बोलायला काय हरकत आहे हो कमीत कमी ज्यांना हे भाग्य लाभलं असेल त्यांनी बोलायला काय हरकत आहे नाही कळलं का तुम्हाला ज्याची लक्ष्मी त्याचं पाय दाबीत असेल घरी हो हो पण या महाभागानं जर तिच्यावर पायाचा प्रयोग केला असेल तर ती कशाला दाबील ही विशेषता आहे तिच्यातली गांभीर्य त्याच्यातलं लक्षात घ्या त्यावेळेला लक्ष्मी पाय दाबते भगवान विष्णू झोपलेले आहेत आणि शेष नारायण आपला वेटोळं घातलेलं आहे वरून त्यांना आपल्या फणेची छाया भगवान विष्णूवर धरलेली आहे हे चित्र डोळ्यासमोर घ्या आणि एक दिवस पाय चेपता चेपता तिची नजर जरा बारकाईनं गेली ती भगवान विष्णूच्या चेहऱ्याकडं हो आणि विष्णूच्या चेहऱ्याकडे गेल्याच्या नंतर ती पाहतच बसली लाचावले मन लागलीशे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले कारण तिथून तिची नजरही हटेना ते मन लाचावलं ते श्रीमुख पाहण्याकरता महाराज चिंतामण महाराज कारण ते मुखाचं ठेवणच कशी आहे राजस सुकुमार राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिका रवी शशिका लोप गेले कस्तुरी मळवट
गोकुळास सुकुमार मदनाचा पुतळा लक्ष्मीचीच पापणी पडेना. आणि मग लक्ष्मीच्या लक्षात आलं, न जाणो आज माझीच नजर नाम दृष्ट आज भगवंताला लागेल, माझीच दृष्ट लागेल. त्याला आपण नजरही म्हणतो. नजर लागली, कोणाची दृष्ट लागली. मग काय करावं आता? आहेत ते समुद्रामध्ये, लक्षात घ्या. आणि त्या समुद्रामध्ये हे तिघच आहेत तिथं. विष्णू आहे, शेष आहे, लक्ष्मी आहे. तेव्हा लक्ष्मीच्या मनामध्ये आलं, जसं या बायाबा महिला एखादं पोरग गोरं गोमट चांगलं जर सकाळचं नाहनलं वगैरे आणि नंतर त्याची झोप होऊन त्याला जर चांगली गंध पावडर केली, कपडे वगैरे चांगली घातली ना, केवढंही गोरं गोमट असू द्या तरी पण त्याचा घेण्याना देण्याचा होईना थोडासा गाल काळा करतीलच त्या. का नाही करती? टिकला लावता ना, कशासाठी? हा हो. आणि ते अजून एक कारण सांगतो महाराज. आणि मग आता तिथं काजळ कुठून आणणार, काळं कुठून आणणार? समुद्रात कुठून मिळणार काळं? आणि मग तिच्या लक्षात आलं का शेष काळा आहे. हो, तुम्ही म्हणा शेष काळा आहे, याला पुरावा काय? शेष काळा याला पुरावा काय? आता याच्यात मला काल्याच्या कीर्तनात जावं लागेल. भगवान श्रीकृष्णाला एकदा गोपींनी विचारलं होतं प्रेमानं, म्हणजे कृष्णा एक विचारू का रे? म्हणले विचार. खरं सांगू का, नंद बाबा सुद्धा गोरा गोरा आहे, यशोदा मैया सुद्धा गोरी गोरी आहे, तूच कसा काय सावळा जन्माला आला? आता काही विचारणं झालं का? आता आई गोरीन बापय गोरा, पोरग आमच्या विष्णूच्या भाषेत फिल्म बदलली का नाही बदलली? आणि मग त्यांचं उत्तर पाहता. आज खरं गाणारे आहेत, वाजवणारे आहेत, सगळी भजनं गायला मजा आहे, पण विषय राहून जाईल. हो, त्यामुळे आज आपल्याला 11 वाजले तरी काय आज भीती नाही. हो. विठाल विठाल विठाल. गोपींनी विचारलं, जरा इतना बता दे काना, जरा इतना बता दे काना, तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे काना, तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे काना, जरा इतना बता दे काना, तेरा रंग काला क्यों, इतना बता दे काना, तेरा रंग काला क्यों. आता पुढचे शब्द आहे का? कृष्णानं उत्तर काय दिलंय ते तुमच्या बुद्धीला पडतंय का तेवढं पहा. मैंने काली रात में जन्म लिया, 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 मैंने काली गाय का दूध पिया, 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 मेरी कमली भी काली, मेरी कमली भी काली, इसीलिए काला हो, जरा इतना बता दे काला, तेरा रंग काला हो, जरा इतना बता दे काला, तेरा रंग काला क्यों. कोणाच्या बुद्धीला पडते बाधा? मैंने काली रात में जन्म लिया. कृष्ण पक्ष, काळी रात्र आहे, मी अंधारामध्ये जन्माला आलो. महाराज याच्यात कितीतरींचा जन्म अमावस्याला झाला असेल, पण गोरी गोमटी आहेत का नाही आहेत? रात्रीचा जन्माचा काय संबंध आहे? बरं, तीच दुसरं कारण बा.
मैंने काली गाय का दूध पिया. काली गाय म्हणजे कपिला, काळी कपिला. आता मला सांगा, काळी कपिला जरी असली तर दूध कसं निघतंय? डवळं का पांढरं? सफेद. हा बस, आता सतीश महाराजांनी बस, हा याला म्हणतात खास भैरवी. काळ्या गाईचं दूध काय पांढरं काळं थोडे. आणि माझ्या खांद्यावर जी कमली नाम घोंगडी आहे ना, घोंगडी, मेरी कमली भी काली इसीलिए काला हो. ओरिजिनल नाग महाराज, ओरिजिनल नाग. मग तो शेष असू द्या, तो वासुकी असू द्या, तो तक्षक असू द्या, तो काली असू द्या, बस हे काळे सगळे. मैंने काली नाग पर नाच किया. कालिया कसा होता? काळा होता. त्याच्या डोक्यावर मी नाचलो म्हणून मी काळा झालो. कशी उत्तर आहेत महाराज याची? खेळ तो येण्याची खेळावा, बाकीच्यांना उत्तरं थोडी जमतात महाराज. आणि मग परिणाम असा झाला, काळा काळा तिथं शेष होता ना, त्या शेषाला माझ्या लक्ष्मी मातेनं सांगितलं, एक काम करना, मला तुझ्याच शरीरातून एक धागा रूपी एक छोटासा सर्प मला निर्माण करून दे. आणि त्या शेषानं आपल्या शरीरातून एक अंश रूपानं एक छोटासा बारीकसा नाग, काळा काळा बारीकसा, आपल्याकडे त्याला कणा म्हणतो आपण, कणा. इकडे काय म्हणतो मला माहित नाही. हा, वाळा. हा नाही, वाळा एकदम बारीक असतो महाराज. हा वाळाच ना, कणा कणा वाळा. मी काय म्हणतो एवढं कळलं ना तुम्हाला? मग बाकीचं सोडून द्यावं. मोठा वाळा म्हणायचं. मोठा काय विठाला विठाला विठाला. एक काढून दिला आणि तो भगवान विष्णूच्या उजव्या दंडात बांधला. उजव्या दंडात, याला दृष्ट लागू नये म्हणून. बस, जशी आत्ताची पोरं पहा ना, तुम्ही पाहिलं ना, हो कितीतरी इथं बसलेल्यांच्या सुद्धा पायात काळा धागा असेल. पायात पाहिलं असं ना सतीश महाराज? नाही पाहिलं? काळा धागा असतो पहा ना, नाही पाहिलं का? हा पाहिलं ना, हे काय पाहतो मयूरला विचारायला लागेल. अरे तू पाहिलं की नाही म्हणतोय मी, तू बांधले थोडं म्हणतो. कायसाठी बांधतात तो? हा दृष्ट लागू नये म्हणून. बरोबर, चोपदार बरोबर म्हणलं. पण महाराज मी ही शोका, ठीक आहे, 25-30 वर्षाच्या तरण्या बांड पोरानं, देखण्या पोरानं पायात बांधला तर त्याला दृष्ट लागू नये म्हणून हे मी मान्य करील. पण महाराज 65 उलटून गेलेल्यांच्या पायात मी पाहिलंय. आता ह्या वयात याला कोणाची नजर लागायची? अरे जिंदगी गुजर गई जब जीने का ढंग आया, क्षमा बुझ गई तब मैफिल ने रंग लाया. आता कोण पाहणार याला? आणि त्यावेळेला त्याला शेषाच्या अंगातून महाराज शेषच काढू शकतो, म्हणजे नागच काढू शकतो. बाकीची तुमची घोणस असू द्या, तुमची धामण असू द्या, वगैरे वगैरे, हे कात टाकत नाहीत. आपल्या शरीराची कात कोण काढतो? नागच काढतो. कात पाहिली का कात? हो, लहानपणी आम्ही ती पुस्तकात ठेवायचो. हो, कात म्हणा, कातीन म्हणा, काही म्हणा. त्यावेळेला शेषाला ज्या वेदना झाल्या, त्याच्या वेळेला त्याच्या डोळ्यात 2 अश्रूंचे थेंब आले. शेषाच्या या डोळ्यातून एक आणि या डोळ्यातून एक. भगवान विष्णू खाली होते आणि शेषाचा फणा असा होता. मी तुम्हाला चित्र मुद्दाम डोळ्यासमोर आणायला सांगितलंय. आणि भगवंताची नजर वर होती, वरून ते 2 थेंब खाली पडणार. तेवढ्यामध्ये भगवंताच्या लक्षात आलं, मला दृष्ट लागू नये म्हणून लक्ष्मीनं मागितलं. शेषानं आपल्या अंगातून तो कणा काढून दिला
आणि त्याच्यातून त्याला वेदना झाल्या आणि त्याच्यातून त्याच्या डोळ्यातून 2 अश्रूंचे थेंब पडले. म्हणजे कोणाच्यामुळं पडले ते? माझ्याच करता ते पडले. तर त्याचे अश्रूचे थेंब सुद्धा निरर्थक जाता कामाचे नाहीत. कारण आपल्याला माहिती असेल, भगवान शिवानं जे रुद्राक्षाचं झाड निर्माण केलं, कितीतरी लोकांना माहिती असेल, त्या रुद्राक्षाच्या झाडाचं रोप म्हणजे काय? भगवान शिवाच्या डोळ्यातून गळालेलं पाणी येते. अच्छा ठेवा, भगवान शिवाच्या डोळ्यातलं पाणी आहे, तोच रुद्राक्ष झाला. आणि मग भगवंतानं लक्ष्मीकडं पाहिलं, तुझ्यामुळं घडलंय हे, याला अश्रू गाळायला लावलेस तू. आणि म्हणून लक्ष्मीनं सुद्धा संकल्प केला, देवा हे अश्रू निरर्थक जाता कामाचे नाहीयेत. तुमच्या आणि माझ्या साक्षीनं जर याचे अश्रू गाळाले असतील तर मी संकल्प करते, या 2 अश्रूंमधून 2 कन्या जन्माला याव्यात. आणि महाराज सिद्धांत असा आहे, जगाच्या हिताकरता न स्वार्थ साधता परोपकारा करता केलेला संकल्प करणारानं करायचा असतो. पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंताची असते. मनाचे संकल्प पावणे नशिते, मनाचे संकल्प पावणे संकल्प केला भगवंतानं, त्याच्यातून तो संकल्प ऐकल्या बरोबर 2 नेत्रातून आलेल्या दोन्ही थेंबांच्या 2 कन्या निर्माण केल्या. याला काय म्हणतात? चक्षु. याला डोळे म्हणतात, याला नयन म्हणतात, याला लोचन म्हणतात, कितीतरी नाव आहेत. उजव्या डोळ्यातून जो थेंब बाहेर पडला, भगवंतानं त्याचं नाव नयन समजलं आणि त्या नयनातून जी कन्या जन्माला आली तिचं नाव ठेवलं सुनयना. या नयनातून आली तिचं नाव ठेवलं सुनयना. आणि डाव्या डोळ्यातून आली, तिला दोघींची नावं सारखी नसावीत म्हणून याला नाव लोचन ठेवलं. आणि या लोचनातून जी कन्या बाहेर आली तिचं नाव ठेवलं सुलोचना. इकडून आली सुनयना, इकडून आली सुलोचना. 2 कन्या निर्माण झाल्या. पुढे त्यानंतर लहानाच्या मोठ्या झाल्या. आणि जेव्हा सुनयना उपवर झाली लग्नाजोगी, त्यावेळेला याच शेषानं आपल्या संमतीनं ती एका विदेही राजाला दिली. त्या राजाचं नाव आहे राजा जनक. सुनयना पुढे ही सीतामाईची आई झालेली आहे. राजा जनकाची पत्नी कोण आहे? सुनयना. सुनयना ती जनकांना दिली. पुढे सुलोचना अति सुंदर होती महाराज, अति सुंदर होती. हो, अति सुंदर. निर्माण करणाराच तेवढा सुंदर होता. हो, आत्ताच प्रमाण ऐकलंय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि महाराज एवढी सुंदर कन्या निर्माण केली होती. कशी निर्माण केली होती त्याला त्याच्याकरता आहे का? नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा, तू कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा, तू कितना सुंदर होगा. ऋषि मुनि जिन जिन चरणों में निशिदिन ध्यान लगाते हैं, जो भी तेरे दर पे आवे,
जो मांगे सो पाते हैं, जो मांगे सो पाते हैं। आत्मनिधि को पाले रे तू, आत्मनिधि को पाले रे तू, दिलों का सरगम होगा। मेरी रचना इतनी सुंदर, इतना सुंदर होगा, इतना सुंदर होगा। नाम तुम्हारा पालनहार, दर्शन होगा। जितनी रचना इतनी सुंदर, तो कितना सुंदर होगा, तो कितना सुंदर होगा। आणि त्या सुंदर कन्येची ख्याती सगळीकडं जगभर पसरली, सगळीकडे पसरली। आणि शेषाचा विचार होता डोक्यामध्ये, काही कन्या कोणाला द्यावी आता। हो, जशी राजा भीष्मक राजाला सुद्धा चिंता होती की नाही, कोणाची, रुक्मिणीची। हो, याच्यात कितीतरी मंगलाष्टक म्हणणारी मंडळी असतील ना। राजा भीमक रुक्मिणी सनयनी, देखोनी चिंता करी, ही कन्या सगुना गुणा नृपवरा, कोणास मी देईजे। आता एक विचार श्रीकृष्ण नवरा, त्याशी समर्पू म्हणे, रुक्मा पुत्र वडील तयाशी पुसणे, कुर्यात सदा मंगलम। बसा, मंगलाष्टक झाले म्हणजे मग बसायचं काम आहे, मग तिचं काय त्याला। आणि प्रत्येक बापाला असं वाटतं महाराज माहिती का, आपली पोरगी मोठ्या घरात जावी, वाटतं की नाही प्रत्येकाला? नाही, पण इमानदारीत तुमची लेकरं खरंच मोठ्या घरात द्या महाराज। हो, मोठ्या घरात खरंच द्या, पण केवळ त्याचा बंगला, त्याची गाडी, त्याचं ऐश्वर्य आणि त्याची संपत्ती नका पाहत जाऊ, ज्याला द्यायची त्या पोराचे संस्कार पाहत चला महाराज। नंतर डोळे पुसायला लागले नाही पाहिजेत महाराज। हो, आणि म्हणून त्याने विचार केला, सगळ्यात मोठी आसामी जर कोणाची तर इंद्राची, इंद्रापेक्षा मोठी कोणाची आसामी कोणाची? हो, आणि त्याचा पोरगा होता, त्याचं नाव होतं जयंत महाराज। होतं ना, ऐकलं की नाही जयंत? हा, बरं आहे मोठ्याचं, पण किती उद्योगी आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही, शिवाजी माहित नाही? अरे काय, तू तर इतकी कीर्तन ऐकलीत मला मग अशी विठोबाने सांगितले। हा, सीतामाईच्या पायाला चोच मारायला कोण गेलता? जयंत। बरं, गेला तर गेला, तसा नव्हता गेला, कोणत्या रूपात गेला? गेलता की नाही? मग कार्ट उद्योगी आहे का संस्कारी आहे? मोठ्याच आहे ना। हा, गरीबाचं आहे का मोठ्याचं आहे? म्हणून मी म्हणलं संस्कार पाहत चला। हो, उद्योग उद्योग उद्योग, दुर्बुद्धी। आता याच्यात मला याच्यातच वेळ मिळणार नाही महाराज, तुम्हाला किती याच्यात दृष्टांत सांगू महाराज। एका ठिकाणी एक लग्न ठरलं आणि ते लग्न लागत होतं। हो, आणि त्या लग्नामध्ये अशी सगळी माणसं बसलेली होती। हो, अचानक ठरलं होतं ते लग्न, अचानक ठरलं होतं। आणि मग त्याच्यात समजा आपलं कसं एरवी टायमाला सभापती माईक घेतं बोलतं, बाकीच्या गावची जबाबदारी असते। आणि मग त्याने आपला माईक घेतला त्या गावच्या सरपंचानं, नीट आहे का? हो, माईक घेतला, ए बा, मुलाचं नाव घेतलं, मुलीचं नाव घेतलं, या दोघांचा शुभविवाह आत्ता होतोय, लग्न अचानक ठरलेलं आहे, घाई गडबडीमध्ये। पुढे शुक्रास्त असल्यामुळं, सिंहस्थ असल्यामुळं पुढे मुहूर्त नाही, शेवटचा मुहूर्त आहे वगैरे वगैरे, त्यामुळं एवढ्या घाई गडबडीत हे लग्न करावं लागतंय। पण याच्यात कोणाला काही जर शंका असेल, कोणाचं काही म्हणणं असेल, कोणाचं काही गाऱ्हाणं असेल तर त्यांनी सांगावं। नवरा नवरी दोघे जण बाहुल्यावर उभी आहेत, कोणाचं काय म्हणणं आहे का? कोणाला काही शंका आहे का? कोणाचं काही गाऱ्हाणं आहे का या दोघांबद्दल? तेवढ्यामध्ये एक बारीक तान्ह बाळ घेऊन कडेवर
एक बाई पाठीमागून मधून पुढं आली, तान्ह बाळ बारीकसं कडेवर घेऊन मधून आली आणि ती पोरगी येताना त्या नवरीनं पाहिली. कोणाचं काय गारण आहे का, कोणाला काही म्हणायचे का, कोणाला काही शंका आहे का, आणि एक सुद्धा माणूस उठला नाही. ती तान्ह बाळ घेऊन एक तरुण पोरगी मधून आली आणि यांची शंका बळावली. त्या पोरीनं मागचा पुढचा नवरीनं विचार नाही केला, ती येतच होती तिकडून, तोपर्यंत नवरदेवाच्या एक कानामागं टेकावली. का? कारण हा उद्योग त्याचाच असला पाहिजे. त्याच्याशिवाय ती एवढी धाडस करून पुढे आली का? नवरीचा भाऊ तिथं उभा होता, त्याने तो मानाचा फेटा फेकून दिला. खड्ड्यात गेलं म्हणलं ते लग्न नाही द्यायची माझी बहीण. नवरीचा बाप बराच तोय चांगला भरभक्कम होता, तो एक चांगलं दांडक शोधायला गेला बाजूला. हो, याची वरात आता काढलीच पाहिजे ना थोडीशी. आणि सगळं वराड उभं राहिलं. काय गोंधळे म्हणले, हा एवढा घोटाळा होता तरी राजरोस लग्न करतोय हा. हो महाराज, ती पोरगी पार जवळ आली स्टेजच्या, तेव्हा त्या माईक हातात असलेल्या सरपंचानं विचारलं. तोपर्यंत काय काय झालं होतं, पोरानं थोबाडीतही खाल्ली होती. हो, मेवण्यानं फेटा फेकून दिला होता. हो, बापानंही दांडकं काढलंच होतं. त्या सरपंचानं विचारलं, बाळ हा बोल, तुझं काय गाणं आहे, तुला काही शंका आहे? ती म्हणली, सरपंच साहेब माझं काही गाणं नाही, तुम्ही काय सांगता हे मला मागं ऐकायला येत नव्हतं म्हणून मी पुढं आले. नाही कळलं का तुम्हाला? ते तुम्ही काय म्हणत होता हे मला ऐकायला येत नव्हतं म्हणून मी पुढं आले. आणि मग नवरीच्याही ध्यानात आलं, घोटाळा झाला. मेवण्याच्याही ध्यानात आलं आणि बापानीचं दांडकं मागच्या मागच टाकून ठेकलं. बस, कशाचा परिणाम आहे हा? दुर्बुद्धीचा. आपण दुर्बुद्धीच्या बाजूलाच खेळायचे आज रात्रभर, लक्षात ठेवा. बेस. शेषानं विचार केला ही मुलगी द्यायची कोणाला, आणि मग द्यायची तर इंद्राच्या पोराला द्यायची. तोपर्यंत विचार झाला आणि ही सगळ्या सुलोचनेची बातमी सगळ्या जगभर पसरली. अति सुंदर आहे, अति सुंदर आहे. आणि हे एका शक्तिशाली, धनशाली, सत्ताशाली अशा एका धनाढ्य बापाच्या पोराला ही बातमी कळली. बापाचा सुद्धा विचार न घेता डायरेक्ट गेला आणि त्या पोरीला पळून घेऊन आला सुलोचनेला. हा धनाढ्य बाप विश्वातला फार मोठा कर्तबदार पुरुष रावण, आणि त्या रावणाचा पोरगा मेघनाथ तिला पळून घेऊन आला. बरं, ही मेघनाथानं केलेली एकट्यानंच अशी गुन्हा आहे असं समजू नका. हा, भगवान श्रीकृष्णाचं आणि रुक्मिणीचं लग्न कसं लागलंय? कसं लागलं ऋषी, कसं लागलं? हा, शाबास. तुझं उराकलं नाही तर मी तुला माग हाच सल्ला देणार होतो. सल्ला नीट आहे का? मी टिंगल म्हणून बोलतो नाही. तुम्हाला सल्ला देणारा जर आपला श्रद्धेचा अधिकारी पुरुष असेल ना, तर महाराज तो सल्ला धर्माला अनुसरून असतो. नीट आहे का? भगवान श्रीकृष्णानं स्वतःच्या बुद्धीनं पळून आणली का सुदेव नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं म्हणून पळून आणली? बरोबर. अर्जुनानं सुभद्रा पळून नेली कृष्णाच्या सांगण्यावरून का स्वतःच्या बुद्धीनं? आणि मग
अधिकारी पुरुषानं जर सांगितलं तर त्याचा पाप, त्याचा दोष लागत नाही महाराज, कारण तो सांगताना त्याच्यातलं भविष्य जाणून सांगत असतो. पण या बेट्यानं कोणाचाही सल्ला घेतला नाही, बस यानं पळून आणली. आणि जेव्हा इंद्राला सगळ्यांना कळलं का आपल्या मुलाला जी मुलगी करायची होती ती मेघनाथानं पळून नेली, हे सगळेच्या सगळे त्याच्यावर चालून गेले. आणि चालून गेल्याच्या नंतर मेघनाथामध्ये त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये लढाई झाली आणि मेघनाथानं त्या सगळ्यांना जिंकलं. केवळ जयंत जिंकला नाही तर बापा सकट जिंकला आणि ब्रह्मफाशामध्ये बांधून रावणाला दाखवायला नेला. तेव्हापासून नाव बदली झालं, मेघनाथ गेलं. काय नाव पडलं? अरे असं काहीतरी पराक्रम करावा ना माणसानं. नेली पळून त्यानं. इकडं शेषाला कळलं माझी पोरगी कोणीतरी पळून, कोणीतरी, हा नक्की नाव नाही कळलं, कोणीतरी. पण त्याही बेट्यानं असा संकल्प केला शेषानं, ज्यानं कोणी नीट आहे का, ज्यानं कोणी माझी कन्या पळून नेली असेल त्याचा मी वध केल्याशिवाय राहणार नाही. आता आली का पंचायत? हो महाराज, या आतापर्यंत जेवढ्यांनी प्रतिज्ञा केल्यात ना, ज्याच्या साक्षीनं केल्यात ना त्याला कधीच विचारलं नाही. आता विष्णू जवळ होता की नाही, विचारलं का? विचारलं नाही. जयद्रथानं जेव्हा अभिमन्यूला लात मारली त्यावेळेला अर्जुनानं सुद्धा प्रतिज्ञा केली होती, उद्या सूर्यास्तापर्यंत जर मी जयद्रथ मारला नाही तर मी अग्निकाष्ट भक्षण करून तुझ्या भेटीला येईल. कृष्ण शेजारी उभा होता, विचारून प्रतिज्ञा केली का? प्रतिज्ञा करणाराने केली पण निस्तारली कोणी? जबाबदारी कोणाची आहे ती? तसं नाही कळायचं तुम्हाला. अगोदर कार्ट्यांनी गुन्हा करायचं आणि पोलीस स्टेशन कोणी गाठवायचं? हे सगळे बापानी म्हणले हो. अनुभव आले अंगा. विठाला 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 शेषा, विष्णू म्हणाले तू जी प्रतिज्ञा केली ती सर्वसामान्य विचार करून केली का? तुझी जी मुलगी आहे ही मेघनाथानं पळवलेली आहे. तुम्हाला कसं काय कळलं? इथं तुम्ही इथं, मी इथंच आहे ना, तुम्हाला कसं कळलं? अरे माझं ब्रीद वाक्य आहे. काय आहे? ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो न सांगता तुम्हा कळू येते. देवा तो कुठेही असून कोणाचाही असो, मी संकल्प केला म्हणजे केला, मी मारणार म्हणजे मारणार. अरे पण तू तर आता इथं तुझ्या अंगावर इथं मी शय्येवर झोपलोय, तू मला सोडून कसा जाणार? म्हणलं या जन्मात नाही गेलो तर पुढच्या जन्मात जाईल, पण मी वध करीन. आणि मग महाराज इकडे इंद्रजिताला कळलं. काय कळलं? शेषानं अशी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? शेषानं अशी प्रतिज्ञा केली, मी त्याचा वध करणार आहे. आणि मग हा बेटा 12 वर्ष तपश्चर्याला गेला. हो, कारण लक्षात ठेवा महाराज, तुम्हाला कुठलंही कार्य जर सिद्ध करायचं असेल तर तपश्चर्या केल्याशिवाय काहीही घडत नाही. जुने ऋषी लोक कोणाला आशीर्वाद द्यायचे तर कल्याण व्हायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबाला आशीर्वाद दिला आणि मेलेला जिवंत केला. जुने ऋषी लोक एखाद्याला शाप द्यायचे, खरा होत होता. हो, माफ करा. आता काही वर्षाचं पुण्य गाठीला असावं लागतं तेव्हा माणूस त्याला आशीर्वाद देऊ शकतो. आणि इथं आता लग्नांमध्ये महाराज, माझ्यासारखा महाराज आणि तुमच्यासारखं पुढारी किती लग्नांमध्ये आशीर्वाद देतात, किती खंडे यांच्या का आशीर्वाद भरलं हे कळलं नाही महाराज. हो, नाही देते का? बरं, कितींचं कल्याण झालं, किती शिन्नरला क्वार्टर देते पा. हो, ही वस्तू देते महाराज. ब्रह्मदेव प्रसन्न झाले.
आणि ब्रह्मदेवाने त्याला मागितलं, म्हणलं बोल काय मागायचे तुला ती माग. तो म्हणला मला मृत्यू नको, कारण शेषानं प्रतिज्ञा केली माझा वध करण्याची, मला मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हणले मी सुद्धा एक दिवस मरणार आहे, मी जर चिरंजीव नाही तर मी तुला चिरंजीव कसा बनवणार. हा आता इमानदारी सांगा, ज्याने गायनाचं नोटेशन घेतलेलंच नाही आणि त्याच्याकडे दुसरा शिकायला गेला, देईल का काही. हा त्यालाच नोटेशन माहित नाही. आणि मग आता काय करायचं, मी तुला चिरंजीव बनू शकत नाही कारण मीच मारणार आहे एक दिवस. आणि मग ब्रह्मदेवाने डोकं चालवलं, एक काम कर, तुला मरण येणार नाही असं तुला जे योग्य वाटेल ते माग मी देतो. बरं हे बेट हुशार, हो सर्वसामान्य बापाचं पोरग नव्हतं, कारण 4 वेदांचा 18 पुराणांचा 6 शास्त्राचा गाढा अभ्यासक रावण त्याचं पोरग आहे महाराज, ब्राह्मण कुळातलं. हो तो म्हणला मग एक काम करा. म्हणलं काय, जे आयुष्यात कोणीच करणार नाही, कोणीच करणार नाही ते मी मागतो. म्हणलं माग, तुला जे मागायचं ते माग. मग ऐका, जो कोणी 13 वर्ष अन्न पाण्या वाचून राहील, जो कोणी 13 वर्ष रात्रंदिवस झोपणार नाही, आणि जो कोणी 13 वर्ष आपल्या पत्नीचं तोंड पाहणार नाही, असा जर कोणी असेल, असं तर कोणी राहणार नाहीच, आणि जर कोणी असलाच तर त्याच्या हातून मला मरण आलं तर चालेल. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. बातमी लगेच तिकडं पोहोचली. हो आणि शेषानं सांगितलं, देवा विष्णूनं सांगितलं, शेषा मेघनाथानं तपश्चर्या केली आणि त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न केला, आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केल्याच्या नंतर त्यांनी वरदान मागून घेतलं, 13 वर्ष अन्न पाण्या वाचून जो राहील, 13 वर्ष झोपणार नाही, 13 वर्ष पत्नीचं तोंड कोण पाहणार नाही, अशाच्याच हातून त्याला मृत्यू येणार आहे. हे कसं शक्य आहे. तो म्हणला, देवा तुम्ही फक्त मला साथ द्या, ही तिन्ही व्रत पाळायचं वचन मी तुम्हाला देतो. पण त्याचा वध करणार म्हणजे करणार. मग कसं शक्य आहे, तर मग भगवान विष्णूनं सांगितलं, याच्याकरता आपल्याला समुद्र सोडून जावं लागेल आणि कुठंतरी अवतार घ्यावा लागेल. म्हणले देवा राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. आणि मग असं करू, हे सत्ययुग चालले ना, आता पुढचं त्रेतायुग येणार आहे. त्रेतायुगामध्ये राजा दशरथ आणि कौसल्या हे मागच्या जन्मामधले मनु आणि शतरूप आहेत. त्यांनी माझी 1000 वर्ष तपश्चर्या केली, माझ्याकडे त्यांनी माझ्या पोटी पुत्र म्हणून तू जन्माला हे वरदान मागितलंय. मग त्यांचं वरदान पूर्ण करण्याकरता मी त्यांच्या पोटी राम म्हणून जन्म घेणार आहे. त्याच राजा दशरथाला दुसरी सुद्धा पत्नी असणार आहे, तिचं नाव आहे सुमित्रा. मग तिच्या पोटी तू जन्म घे आणि त्यावेळेला तुझं नाव लक्ष्मण असेल. आणि मग हातामध्ये शंख होता आणि एका हातामध्ये चक्र होतं. हे दोघे जण म्हणले, देवा तुम्ही दोघेच्या दोघे जर अवतार घ्यायला निघाले तर मग आम्ही काय समुद्रात थांबू, इथं कशाला थांबू. आम्ही पण दोघे जण तुमच्या बरोबरीनं तुमचे भाऊ म्हणून अवतार घेणार. आणि म्हणून शंख आणि चक्र हे दोघांनी भाऊ म्हणून जन्म घेतला, तो भरत आणि शत्रुघ्नाच्या रूपानं. विठाला विठाला. आता प्रसंग सगळ्यांना माहिती पडेल. एकच उद्देश होता का मेघनाथ मारायचा आहे, मेघनाथ मारायचा आहे, मेघनाथ मारायचा आहे. पुढे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, राजा दशरथाचं अर्ध आयुष्य झालं, मुलबाळ झालं नाही वगैरे वगैरे. आणि मुलबाळ झालं नाही म्हटल्याच्या नंतर मग आता यज्ञ करायचं ठरलं. यज्ञ झाल्याच्या नंतर मग त्यावेळेला यज्ञ करायचं ठरलं. त्यावेळेला यज्ञ करायला यज्ञही झाला. आता इथपर्यंत पटकन येऊ आपण. प्रसादही निघाला आणि प्रसाद निघाल्याच्या नंतर महाराज राजा दशरथाच्या हातामध्ये दिला. गदिमांनी लिहिलंय, बा दशरथा हे घे पायसदान.
आणि तुझ्या हातानं तू वाट. राजा दशरथानं काय केलं, त्याचे पहिले 2 भाग केले. अर्धा भाग कैकेयीला कौशल्याला दिला आणि अर्धा कैकेयीला दिला. आता आली का पंचत? सुमित्रेच्या पोटी जन्म कोणाला घ्यायचा आहे? म्हणजे ज्याच्याकरता खेळ चाललाय ते तर बाजूलाच राहिलं. हो. आणि मग महाराज कौशल्याच्या ध्यानात आलं, कैकेयीच्या ध्यानात आलं. महाराज कैकेयी काय सांगू तुम्हाला, कैकेयीला 100 वर्षाचं भविष्य दिसत होतं, कळत नाही दिसत होतं. आणि मग तिनं काय केलं, कौशल्यानं आणि कैकेयीनं दोघींनी निर्णय घेतला, हे बघ आपल्या दोघींचीच कुस उजवते, याला काही अर्थ नाहीये, सुमित्रेची सुद्धा कुस उजवली पाहिजे. आणि म्हणून कौशल्या तुझ्यातला अर्धा भाग आहे ना तू सुमित्रेला दे आणि माझ्यातलाही अर्धा भाग मी सुमित्रेला देते. कौशल्याचा अर्धा भाग सुमित्रेला दिला आणि कैकेयीनं अर्धा भाग सुमित्रेला दिला. कौशल्यानं जो अर्धा भाग खाल्ला त्याचे राम प्रभू झाले आणि त्याच अर्ध्या भागातला सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण जन्माला आला. कैकेयीनं जो भाग खाल्ला त्याचा भरत जन्माला आला आणि भरतातला जो अर्धा भाग खाल्ला त्याचा शत्रुघ्न जन्माला आला. हे एका भागाचे 2-2 तुकडे आहेत. आणि तुम्ही संपूर्ण रामायण शेवटपर्यंत पहा, ज्या ज्या भागांची जी मुलं जन्माला आली ना ही एका अंशाच्या भागांची होती ना, त्यांच्या शेवटपर्यंत जोड्या फुटलेल्या नाहीत. रामाच्या भागातला लक्ष्मण होता आणि भरताच्या भागातला शत्रुघ्न होता महाराज. आणि म्हणून ह्या जोड्या आशाच्या आशा राहिल्या. कधी रामाबरोबर शत्रुघ्न आला नाही, भरत आला नाही किंवा लक्ष्मण भरताबरोबर नाही गेला, आशाच्या आशा जोड्या राहिल्या. पुढे ही मोर लहानाची मोठी झाली. पुढे विश्वामित्राबरोबर यज्ञाचं रक्षण करायला गेली. पुढे अहिल्याचा उद्धार केला. जनकपुरीला गेले, तिथे सीतेचं स्वयंवर मांडलं होतं, तिथं ते धनुष्य भगवान रामाने उचललं, ते तुटलं. सीतामाईनं भगवान रामाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. सीतामाईची धाकटी बहीण होती, तिचं नाव उर्मिला. आणि सीतामाईच्या वडिलांचं नाव किती लोकांना माहिती आहे? जनक. जनक ही पदवी आहे महाराज, त्याचं नाव आहे शिरध्वज. आणि शिरध्वजाच्या धाकट्या भावाचं नाव आहे कुशध्वज. शिरध्वजाला 2 मुली सीता आणि उर्मिला, आणि मांडवी आणि श्रुतकीर्ती ह्या कुशध्वजाच्या आहेत. ज्या वेळेला हे सगळं वऱ्हाड इकडून आलं अयोध्येवरून, त्यावेळेला विश्वामित्र, वशिष्ठ आणि शतानंदजी जनकांचे गुरु महाराज, हे मागं मी सांगितलेले तुम्हाला, हनुमानजीच्या जन्माच्या वेळेला अहिल्या आणि गौतमांचे हे पुत्र आहेत शतानंदजी, ते राजा जनकाचे गुरु झाले होते तिकडे. तिघांनी विचार केला, आमच्याकडं जर 4 मुली आहेत आणि तुमच्याकडे जर 4 नवरदेव आहेत तर सामुदायिक विवाह करायला काय हरकत आहे? लोक म्हणतात ह्या गावाने सुरुवात केली. अरे त्या नाही, त्रेतायुगात सुरुवात झाली सामुदायिक विवाहाला आणि ती 4 लग्न झाली. ही मंडळी परत अयोध्येला आली. अयोध्येला आल्याच्या नंतर लक्ष्मण सारखा म्हणायचा रामाला, दादा आपल्या संकल्पाचं काय, आपल्या संकल्पाचं काय? हो. त्याच्यानंतर राजा दशरथ आणि कैकेयीने दोघांनी मिळून निर्णय घेतला रामाला राजगादीवर बसवायचे. अरे दादा, राजगादीवर बसायला आलोय का आपण? कशाला आलोय आपण? हा, बदला घ्या. कशाला आलोय आपण? त्याचा वध करायला आलोय ना इथं राजगादीवर बसल्यावर. आणि दुसरी गोष्ट, अयोध्या एवढीशी आहे, तू राजगादी कोणाची घेतोय महाराज? 14 ब्रह्मांडांचा नायक आहे तू, जेने हे विश्व निर्मिले का नाही? एवढ्याशा राजगादीवर बसायला तुम्हाला तसं नाही कळायचं. राजकारणातून सांगू, जेवढे राष्ट्रपती निवृत्त झालेत, रिटायर झालेत, मोकळं बसण्यापेक्षा गावाला येऊन जर ग्रामपंचायतला उभे राहिले तर नाही कळलं का तुम्हाला? निवडून नाही यायचे, पण त्या पदाला हे पद शोभत का? राष्ट्रपती झालेला माणूस ग्रामपंचायतला चालेल का? निवडून येईल, भाग वेगळा आहे महाराज, चालणार नाही. आपल्याला ज्या कार्यासाठी जायचे ते कार्य करायचे, ते कार्य. आणि मग भगवान रामाला एक दिवस रात्रीची झोप नाही आली. बारकाईनं ऐका, संध्याकाळी झोपले नाहीत राम, आणि झोप नाही आली. बाहेर फेऱ्या मारल्या महालामध्ये.
तरी झोप येईना. आणि मग रात्रीचं थोडंसं एकांतामध्ये चिंतन करायला हो शरईच्या काठावर गेले. आणि काठावर गेल्याच्या नंतर रात्रभर फेऱ्या मारत होते. हो कसं जावं, मेघनाथाला मारायला जायचे, कसं जावं. पहाटची वेळ झाली आणि पहाटची वेळ झाली आणि वशिष्ठ स्नानाला आले. कारण ऋषीमुनींचं स्नान हे ब्राह्मी मुहूर्तेचे उत्थाय बस. आणि आपल्या बऱ्याच जणांचं आहे ना, दिवस उगल्यावर तर खरा मोसम पकडी देत काही झोपचा. हो एवढ्या अंधारात कोण फेऱ्या मारतो इथं. वशिष्ठ जवळ आल्यावर त्यांनी ओळख आली राम. आणि जवळ आल्याबरोबर हाक मारली, रामा. हो गुरुजी. आणि समोर गुरुजी पाहिल्याबरोबर श्री संतांची ये माता चरणावरे, श्री संतांची ये माता चरणावरे, साष्टांग हे करे दंडवत, प्रणाम केला, पाय पकडले. गुरुजी रामा चिंता तूर दिसतोस, काय गडबड आहे? काही नाही, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. माझा अवतार कशासाठी झालाय हे तुम्हालाही माहिती आहे, पण तो मी पूर्ण कसा करू? रामा तुझी इच्छा फक्त आणि फक्त ना मी करू शकत ना राजा दशरथ पूर्ण करू शकत. आणि दिलेलं वचन आणि संकल्प फक्त आणि फक्त पूर्ण करू शकते कैकेयी. म्हणजे तुझी ही समस्या तू कैकेयीला सांग. फक्त धाडस कैकेयी करू शकते. पण एक लक्षात ठेव, आता पहाटे घरी जाशील ना, सकाळी स्नान कर आणि सकाळी कैकेयीच्या दर्शनाला जा आणि तिच्याकडून एवढं वरदान मागून घे. म्हणलं काय? काहीही बहाणा कर. आणि कैकेयीला 100 वर्षाचं आयुष्य भविष्य पुढचं कळतंय. ज्या मेघनाथाला मारण्याकरता तू वचन दिले शेषाला आणि तुझा अवतार झालाय रावण कुंभकर्ण मारण्याकरता निमित्त मात्र, त्यांचं आयुष्य किती राहिलं एवढं फक्त तू कैकेयीला विचार. कैकेयी त्यांचं भविष्य जाणते आणि कैकेयी त्यांचं आयुष्य किती राहिले तेवढं सांगेल. आणि मग एक काम कर, तुझ्या वडिलांनी कैकेयीच्या पोटी जन्माला येणारा पोरगाच मी राजगादीवर बसविल असं अश्वपतीला वचन दिलेलं आहे. आणि आपल्या रघुवंशाचा नियम आहे. काय नियम आहे? प्राण गेले तरी चालतील पण रघुकुल रीत सदा चलिया. प्राण जाए पर वचन न जाए, प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुल रीत सदा चलिया. प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन मोडणार नाही. आणि कैकेयीचं वचन घे. म्हणजे तुझ्या वडिलांनी जे वचन दिलं ना अश्वपतीला, काही हिच्याच पोटी जन्माला येणारं पोरग मी राजगादीवर बसविल. म्हणजे नियमाप्रमाणे भरतच आता राजगादीवर बसला पाहिजे, वचनाप्रमाणे रामांनी डाईक. आणि धर्मशास्त्रानुसार राजगादीवर तू बसला पाहिजे, ज्येष्ठाचा अधिकार आहे. आता कसं करणार? आणि मग तुझ्याकरता 14 वर्षाचा वनवास मागून घे आणि भरताकरता राजगादी मागून घे. म्हणजे भरत राजगादी स्वीकारणार नाही.
तो तुझ्यावर जीवा पलीकडं प्रेम करतोय, तो कधीही मर्यादा तोडणार नाही, कदापिही नोहे सीमा उल्लंघन, केले विसर्जन आहवणीच पारी खातो आता झाला तुझा ठाव. म्हणजे राजा दशरथाला हे म्हणता येईल, मी भारताला राजगादी दिली होती, त्याने स्वीकारली नाही, त्याला माझा काय दोष आहे? हां, तुम्ही एखाद्या ठिकाणी पाहुणे म्हणून गेले, तुमचं ताट जेवणाचं वाढले, परंतु त्याच्यातले एखादे 2 पदार्थ तुम्हाला आवडतच नाहीत, तुम्ही खाल्लेच नाहीत, त्याचा वाढणाराचा काय दोष आहे? त्याचं वचन पूर्ण करू नये. सकाळी राम प्रभू गेले, स्नान केलं, कैकेयीचं दर्शन घेतलं. आज कैकेयी प्रसन्न होती. कसं तरी ती प्रसन्न होती रामाला राजगादीवर बसवायचे म्हणून, आणि राम प्रसन्न होते आज माझा संकल्प पूर्ण होणार आहे म्हणून. कोणाचा कोणाशी न घडे संबंध. आणि मग महाराज कैकेयीनं जेव्हा तिला विचारलं, दर्शन घेतलं, रामात फार प्रसन्न दिसतं, म्हणलं आई काहीतरी तुझ्याकडं मला मागायचे. अरे मग 1 नाही 10 माग, माझे प्राण मागितले तरी मी देईल. खरंच देणार? दे मला वचन. घेतलं, तिचंही वचन घेतलं, आणि ठेव माझ्या डोक्यावर हात. ठेवला तिनं हात. आई खरं सांग, मी कोण आहे? आता आली का पंचायत, मी कोण आहे म्हणजे? तू, अरे राम तू माझा पुत्र आहेस, माझा प्राणांचा पलीकडचा, अतिशय माझा. आई तेवढंच नको बोलू. भगवान रामानं काय केलं तिथं माहिती आहे का? आपलं दिव्य स्वरूप, विराट स्वरूपाचं जे असतं ना ब्रह्मरूप, ते तिला दाखवलं. जसं 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विराट रूप दाखवलं महाराज. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, द्वापार युगामध्ये माती खाल्ली नव्हती, बलरामदादांनी कळ लावलेली होती, आणि त्यावेळेला तोंड वासायला सांगितलं, मुख पसरवणी दावी मातेला विश्वरूप. रामा रामा मामा कळलं मला, अरे तू फक्त माझा पोरगा नाहीस, तू परब्रह्म परमात्मा आहेस. मग आई खरं सांग, माझा अवतार कशासाठी झालाय? ज्यांना मारण्यासाठी माझा अवतार झालाय ना, तेवढं कार्य करण्याकरता मला तूच पाठवू शकते, दुसरं कोणी नाही पाठवू शकत. कारण आई, ज्या धर्मासाठी माझा अवतार झालाय महाराज, ज्या धर्मासाठी माझा अवतार झालाय महाराज, त्या धर्माचं पालन करायचे महाराज. आपुल्या पाडी धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे आई, माझा अवतार कशासाठी झालाय? धर्माचं पालन करण्याकरता झालाय ना. मग फक्त किती आयुष्य राहिले त्या दोघांचं सांग. मग कैकेयीने सांगितलं त्यांचं आयुष्य राहिले 14 वर्षाचं. बस 14 वर्षाचं आयुष्य, फक्त 14 वर्ष. कसाही बहाणा कर आणि मला तिकडे पाठव. अरे पण पाठवू कशाने? घेण्यानं देण्याची. आई, मी लहानपणी असं ऐकलंय. काय ऐकलंय? म्हणे तू एकदा बाबांबरोबर स्वर्गामध्ये लढाईच होती तेव्हा गेली होतीस, आणि तिथं बाबाने तुला 2 वर दिलेत ना तू? हा हा म्हणजे रामा, माझ्या तुझ्या ध्यानात ते नव्हतं. आणि ते वर तू त्यावेळेला मागितले नव्हते, ते दोन्ही वर तू एवढ्या करून ठेवलेत. तेवढ्या एवढ्या माझ्यासाठी मोड आहे ना, तेवढ्या 2 एवढ्या. महाराज रामा, मी हे सगळं करू शकते,
तुला वनवासाला पाठवलं, शेवटी किती झालं तर मायाजाळ आहे महाराज. हो, आईचं हृदय आहे. भरत राजगादी जर स्वीकारली आणि मी राजमाता होण्याची जर मला लालच निर्माण झाली तर रामा सगळं चित्र बदलून जाईल. रामा सगळं चित्र बदलून जाईल. पण राज्याची लालसा निर्माण होऊ नये, राजमाता होण्याचा अभिलाषा माझ्या मनामध्ये येऊ नये, तू माझ्यापासून दूर घालवलाय अशी वृत्ती माझ्या जीवनामध्ये येऊ नये. आणि म्हणून या स्वार्थ रूपी माया जाळामध्ये अडकण्याची दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये येऊ देऊ नकोस. पहिल्या कडव्यात मागितलं, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, मना दुर्बुद्धी ते मना, मना दुर्बुद्धी ते मना, माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी येऊ देऊ नकोस. एवढंच तू कर. आता माझा आई शेखरी, जरी तू माझ्यापासून दूर गेला तर तुझे पाय चित्ती धरी. कारण तू जर चित्तात राहिला ना तर हे काम, क्रोध, लोभ, माया हे कुठंही मला स्पर्श सुद्धा करणार नाहीत. आणि भगवान रामानं सांगितल्याच्या नंतर कैकेयीनं ते विचार डोक्यात घेतले. आणि महाराज, कोण म्हणतंय कैकेयी त्याला दोषी आहे? तिनं राम वनवासाला पाठवायच्या अगोदर भरत आणि शत्रुघ्न दोघे जण मामाच्या इकडे काढून दिले. का नाही दिले काढून? वाद नको. हा बसायचा का तो बसायचा, तो बसायचा का हा बसायचा, हा बसायचा का तो बसायचा. महाराज नंतर ते वर मागितले, भगवान राम वनवासाला निघाले वगैरे वगैरे वगैरे. भगवान रामाला कंदमुळं आणून द्यायचं काम लक्ष्मण करत होता. हे दोघे जण खात होते. लक्ष्मणाने खाल्ली नाही. रात्रीचे हे दोघांच्या शय्या बनवून द्यायचा लक्ष्मण भैया. त्याच्यावर राम आणि सीता झोपायचे. लक्ष्मण पहारा देत बसायचा. लक्ष्मण कधी झोपला नाही. आणि एक तुमचं शास्त्र सांगतो महाराज, मला लहानपणी आठवतं, तुमच्याकडं होती का नाही पद्धत मला माहीत नाही बरं का.
चिंतामण महाराज कदाचित यांना असेल असं मार्तंडरावला यांना सगळ्यांना माहिती असेल, शंकरला यांना. पहिल्या जमान्यामध्ये जर एखाद्याला सर्पदंश झाला तर पहिले डॉक्टर नव्हते, एक प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असायचं. मग ते भैरवनाथाचं असायचं नाही तर मारुतीचं असायचं. ही पद्धत इथे असेल पहिली. हा, त्याला त्या मंदिरामध्ये आणून टाकायचं आणि बाकीच्यांनी भजन करत बसायचं, नामजप करत बसायचं. त्याचं विष उतरायचं. हो, नव्हतं उतरत. पण त्याच्यातलं एक वर्म सांगतो. इकडची पद्धत मला माहित नाही, मी लहानपणी पाहिलेली आहे. आमच्या काकूला त्यांना विचारा. पण त्याला पाहायला सगळा गाव येणार. ते लिंबाच्या पाल्यात वगैरे असं काहीतरी ठेवायचं तिला. आपा बरोबर आहे ना आपल्या इकडची पद्धत. पण त्याच्या बायकोला येऊ देत नसायचे, कारण त्याची नजर आणि तिची नजरेला नजर जर झाली का मग मात्र विष उतरत नव्हतं. हे लक्षात ठेवा. आता ही ओरिजिनल नागाची जाते. कोणाची? हे ऐकायला जड जाते का तुम्हाला? गोष्टी सांगू का सासू सुनाच्या? हा, 13 वर्ष उर्मिला अयोध्येत राहिली, लक्ष्मणाबरोबर नव्हती. 13 वर्ष झोपले नाहीत, 13 वर्ष जेवले नाहीत, 13 वर्ष पत्नीचं तोंड पाहिलेलं नाही. याला शास्त्रीय आधार आहे महाराज. हो, इकडची एक पद्धत अजून तुम्हाला विचारू का? मला माहिती आहे का नाही, पहिल्या वर्षी लग्न झाल्याच्या नंतर जो पहिला आषाढ महिना येतो त्यावेळेला नवरी कुठं असते? का? बोला ना. माहेरी का? तोंड पाहायचं हेच कारण आहे ना. आत्ताच्या पोरांना सांगतो, माझी बात 5 दिवस नाही 5 तासही पोरगी आषाढ लागला तरी पाठवू नका. आणि पाठवून तरी उपयोग काय ऋषी? 5 दिवस तोंड पाहायचं नाही, हे रोज व्हिडिओ कॉलला इथे बोलत यार का नाही पाहती? म्हणजे याचा अर्थ तू पाठवली नव्हती नाही? हा, नाही असं नाही. पहिल्या महाराज मुली आषाढ महिन्याला गेल्यावर 1 महिना राहून श्रावण पाठी घेऊनच येत होत्या जुन्या जमान्यात. तुम्ही म्हणला आता काय राहिले, आता काय राहिले, आता काय? मग राहिले तरी काय नक्की? आता काय राहिले महाराज? भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतम संस्कृतीच तथा. महाराज जोपर्यंत तुम्ही संस्कृत भाषा आणि आपली संस्कृती टिकवाल तोपर्यंतच आपण सुखाने जगणार आहोत. या 2 गोष्टी ज्या दिवशी जातील त्या दिवशी आपल्याला कोणी तारणहार नसणार आहे महाराज. संस्कृती पाहिजे महाराज, संस्कृती. हो, काय घेऊन बसले संस्कृतीचं तुम्ही? चला आता पटकन समुद्राच्या काठावर येऊ. 7च मिनिटं राहिलेत आपल्याला. तिथं आले तोपर्यंत इकडं रावणानं बिभीषणानं रावणाला समजून सांगायचा प्रयत्न केला. रावणानं काय ऐकलं नाही. शेवटी त्यानं त्याला एक लात मारली. तो तिकडून निघाला आणि ऐन युद्धाच्या तोंडावर कुठं आला तो? विरोधी पार्टी. या पार्टीत आला की नाही महाराज? तेव्हापासून सवय लागली ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलायची. नाही कळलं का तुम्हाला? तेव्हापासून सवय लागली ती. हो, पण महाराज जाणाऱ्यांना अशा पक्षात जावं का महाराज केसाला सुद्धा धक्का लागू देऊ नये. तो विश्वाचा बाप होता महाराज, त्याच्या पक्षात गेले. तो कोण होता? तो सुग्रीवाच्या केसाला धक्का लागून दिला काय? मेस. तेव्हा बिभीषण इकडं आला. युद्धाची तयारी सुरू झाली आणि मग बिभीषणानं सांगितलं, रामा तुम्ही लढाईला चाललात ते सगळं खरं आहे,
हो, सीतामाईला सोडवायला चाललात हे सगळं खरं आहे. पण 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 लक्ष्मणा इंद्रजिताला तोच मारू शकतो. कोण? जो 13 वर्ष उपवासी आहे, 13 वर्ष जो झोपला नाही, 13 वर्षी ज्यानं बायकोचं तोंड पाहिलेलं नाही. भगवान राम बोलून नाही दाखवलं, पण म्हणले त्या कॅटेगरीचा माणूस माझ्याकडं आहे, त्या कॅटेगरीचा माणूस. तरी पण मृत्यूची देवता भगवान शंकर आहे. तुम्ही शंकराची पहिली उपासना करा आणि नंतर तुम्ही लढाईला आगेकूच करा. आणि मग भगवान रामाने त्या ठिकाणी रामेश्वराची स्थापना करायचं ठरवलं. आणि महाराज रामेश्वराची स्थापना कधी मला वेळ मिळाला किंवा भेटलो ना तर आपल्याला सांगा, रामेश्वराची स्थापना करायला सीतामाई पळून नेल्याच्या नंतर गंमत पाहत मला सांगतो, सीतामाई पळून नेलेली होती, रावणाच्या अशोकवाटिकेत होती, रावणाला मारायला पूल बांधायचा होता, त्याच्या अगोदर शंकराची प्रार्थना चालली होती आणि त्या मूर्ती स्थापनेला रावण होता. हो, ब्राह्मण म्हणून रावण होता, रावण. आणि त्यावेळेला तो, लक्षात ठेवा, गृहस्थी माणसाला, नीट ऐका, गृहस्थी माणसाला, लग्न झालेल्या माणसाला एकट्याला पूजा करता येत नाही. बायको शिवाय पूजा करता येत नाही. बरोबर आहे ना? हा, इकडे एक पद्धती अजून मला काढू का? सुपारी. हो, आणि काही काही ठिकाणी सुपारी बांधून पूजा होती. ती होते का? कोणत्या ग्रंथ ते मला दाखवा बरं. हा, मग तुम्ही लोक काय करता? तुम्ही लोक याचा अर्थ माझ्या भगवान रामाला सुद्धा शंकराची 3 दिवस पूजा करावी लागली. किती? काही एकच लोटा घातला त्यांनी? रामाला एका लोट्यात मिळायला पाहिजे होतं ना, रामाला नाही मिळालं. हो, आणि माफ करा महिलांना, जे सत्य आहे ना ते कुठंतरी शोधा. आणि तुम्ही इतक्या बावळ्या झाल्यात आणि तुम्ही हे गडी फार पागल करून टाकलत. बस, खरंच ना. ह्या बायांनी हा आमका बाबा असा निघालाय, आमका बाबा तसा निघालाय, आमका बाबा तसा निघालाय. महाराज 10-5 वर्ष 4-2 वर्ष गेल्याच्या नंतर बाबा गबाळ हाणून जातो आणि मग बाकीची माणसं म्हणतात नाही ते जरा असंच निघालो. अरे पाणी वाहून गेल्यावर तुम्ही काय करणार आहेत महाराज? हो, जे सत्य आहे त्याला कोणी आज विचारायला तयार नाही महाराज. हो, पहा ना तुम्ही, आज वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव माझे मारुती बाबा कुरेकर किती लोकांना माहिती आहेत सांगा. गेले निवृत्ती महाराज, वक्ते महाराज, आज रामभाऊ महाराज राऊतांसारखी माणसं आहेत महाराज. हो, पण ती नाही आपल्याला सप्त्याला चालती. आपल्याला रंगीत संगीत पाहिजेत. गडी कसं पाहिजेत? कदापि ही नोहे सगुण चरित्रे परम पवित्रे अभंग पाहतनी. हो, आता आपल्याकडे वेळ नाही तेवढा. कधी हे करू नका तुम्ही. आता इमानदारी सांगा, तुम्ही आता किती दिवस झाले आज सप्त्याला? 6 किती आहे? 6वा, बरोबर ना? मग 6 दिवस प्रत्येक बाबाने जीव तोडलाच नाही तर बिंबीची देठापासून. मग 6 दिवसात इमानदारी सांगा, त्याच्या कीर्तनाचा परिणाम होऊन किती माळकरी 6 दिवसात झाले? बोला ना. कोणी कोणी माळा घातल्यात या सप्त्यामध्ये? हात वर करा बरं. हो, एक सुद्धा नाही. मग हा जेवणाचा आणि खावण्याचा आणि देखाव्याचा खर्च कशासाठी चाललाय? एका पंक्तीला किती खर्च नामदेव? हा, दिवसाचा 1 लाख रुपये. मी 8 लाख ते गेले. 9 दिवसात काल्यापोत 9 लाख. केवढी मोठी एखादी योजना होईल गावातली. याचा अर्थ हे बंद करा या विचाराचा मी नाही महाराज. पण एवढा जीव तोडल्याच्या नंतर परिवर्तन काय? आज काय परिवर्तन आहे महाराज? फक्त मागच्यांनी चालवलाय, आपण पुढं चालवायचं. मागच्यांनी चालवलाय, पुढं चालवायचं आहे. आता इमानदारी सांगा, ही खरंच कीर्तनाला आलेली माणसं आहेत का सगळी? हा,
आठच्या आधी अहो आता ही 8च्या नंतर आलेलं ते किती आहेत. बरं आता ज्या मागून आल्या त्या घरी स्वयंपाक करून आल्या का? मग काय करीत होत्या या घरी? मालिका चालू आहे का एखादी चांगली? बघून पुढच्या वर्षी एक काम करा, जेवायला तिकडून तिकडं नाही सोडायची, इकडून सोडायची. इकडे एखादं पटांगण काढा. खायला जरूर या, प्रसाद जरूर खा. देणाराला भरपूर दिलेले देवानं. हो बस आपल्याला लागते किती? पोटापुरतं पाहिजे ना. पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी. देणाराचे हात हजारो, दुबळे माझी जोडी. देणाराचे हात हजारो, दुबळे माझी जोडी. अरे आजची मला वाटतं पंगत नामदेव, खंडेराय आणि मधुकर ना त्याचं भावाचं ना. संत भजन हो, अंबादास महादू सानप यांच्या स्मरणार्थ दत्तू भाऊ अंबादास सानप यांची आज अन्नदानाची पंगत आहे. अरे हे पण खायचंच काम आहे ना इथलं कुठलं. हे आता चाललंय हे ये बी फक्त एक एका यांना थोड्या टायमाने इकडून खायचे ना आता इकडून खात्यात. कानावर हेही गरजेचं आहे महाराज. हो असू द्या. आणि म्हणून खंडेराव महादेव पानसरे यांच्या स्मरणार्थ आजचं संत पूजन आहे. दोघे भाऊ मग अशी भेटले, नामदेव आणि मला मधुकर ना. मधुकरा दोघेच ना, मधुकर आणि नामदेव होते. दोघे बघ एवढ्या गडबडीत सुद्धा नाव ध्यानात धरलं का नाही मी? हा मग अजून माणसं ओळखितोय मी. जुनी माणसं नाही म्हणायची का तू आजारी आहे म्हणले, आजारी आहे. जास्त आजारी आहे का नाही म्हणले, अजून माणसं ओळखितोय. विठाला विठाला खाजगीत मला कधीही भेटा महाराज. सज्जनांनो इमानदारी सांगतो महाराज, बस कोणाचा हेवा करावा, ब्राह्मणांचा करावा, कोणाचा करावा हा माझा हेतू नाही आहे. पण ज्यांच्याकडं धर्माची धुरा आहे ना महाराज, तुम्ही लोकांनी सुद्धा हा जो व्यापार मांडला ना, इमानदारी सांगतो महाराज. का आता माझ्याकडं 50 पत्रिका असतील महाराज, ह्या मागच्या असतातल्या महाराज. हो आत्ता तुम्हाला सांगतो मी, चैत्र महिन्यातली 22 तारीख माझ्याकडं सकाळपासून त्या माणसानं 7 फोन आलेत. हो शैला कालेकरचे. कारण आता ती पंचायत समितीला निवडून आली. मग आता मागच्यांचा आग्रह असतो पुढाऱ्याकडं, तुमचं महाराजांचं बरं आहे, तेवढी आम्हाला तारीख द्या. कारण ते शिवपुराणाचं शंकराचं ते जास्त करतात, त्यांना माहिती आहे. 22 तारखेला मी पंचांग पाहिल्याशिवाय देत नाही महाराज. तुम्हाला एप्रिल महिन्यातली 22 तारीख मूर्ती स्थापनेला नाही, मी इथून सांगतो. आणि ते म्हणले नाही आम्हाला 22लाच करायची. म्हणलं का बरं 22लाच करायची? नाही म्हणले आमच्या ब्राह्मणांनी सांगितले. मी त्यांना म्हणलं तुम्हाला 20 तारखेला हवा असेल तर मी येतो, 20 तारखेला हवा असेल तर मी येतो. ते म्हणले ब्राह्मणांनी सांगितलं 20 तारीख नाहीच आहे आणि पंचांगणात जाऊन पहा. आता नक्की काय करायचं आता? मग तिला मी दुपारी म्हटलं, सकाळी 11 वाजता म्हणलं त्या दिवशी तो ब्राह्मण मोकळा नसेल. आणि झालं तेच, त्यानं 20 तारीख दुसरीकडे घेतलेली आहे. उद्या यजमानाचं काही हो, बस आपल्या मुंबईला धक्का नको. बस जेवढं स्पष्ट देता येईल तेवढं समाजाला द्या. थोडं 5-10 मिनिटामध्ये तुम्हाला सोडतो महाराज. हो युद्धाला पलीकडे गेले, युद्ध सुरू झालं. इंद्रजिताला वीरघातिनी नावाची शक्ती दिलेली होती ब्रह्मदेवानं, ती त्यानं लक्ष्मणावर मारली. लक्ष्मण त्याच्यामध्ये बेशुद्ध झाला, घायाळ झाला. पुढची कथा सगळ्यांना माहिती आहे काय झालं. मग हनुमानजी गेले, सुसेना आणला. हनुमानजी गेले, नाडी परीक्षा झाली आणि मग तिकडं तो कालनेमी भेटला, त्यालाही मारला. द्रोणागिरी घेतला. परत येताना अयोध्येवरून आले, भरतानं बाण मारला. हनुमान खाली बेशुद्ध होऊन पडले. पण डोंगर पडला का खाली? ज्यांनी नीट ऐकलं असेल त्यांनी. डोंगर पडला का? नाही. आणि मग भरताला जेव्हा कळलं हा राम श्रीराम 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 म्हणतो, मग भरताने हात जोडले. जर मी अंतःकरणापासून कधीही रामाबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही
क्लेश मात्र जरी दोष निर्माण झाला नसेल हो तर या राम नामाच्या मंत्रानं माझा हा रामाचा जो दूत आहे सेवक तो शुद्धीवर येईल. आणि हनुमानजी शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्याच्या नंतर पाहिलं तर पर्वतवर हनुमान खाली भरत समोर. हनुमानजीच्या लक्षात आलं सगळं. आणि मग ते दोघांची चर्चा झाली. परत गेले, पर्वत घेतला आणि तिथं आले आणि पर्वत ठेवल्यावर महाराज हनुमानजीनं रामाच्या पायावर डोकं ठेवलं आणि भगवान राम हनुमानजीच्या पाठीवर हात ठेवणार. काय हनुमान एवढा मोठा पर्वत घेऊन आला, केवढी बहादुरी. शिवाय सांगितलं होतं सूर्योदयाच्या अगोदर ये, दिवस उगवायच्या अगोदर आला. त्याने हात जोडले आणि सांगितलं, म्हणले प्रभू कशाला लाजवताय मला. हो हे हनुमानजीचं काहीच नाही हे मला तिथं कळलंय. हो कारण माझ्यामध्ये जो अहंकार झाला होता ना, भरताच्या बाणानं मी पडलो पण पर्वत नाही पडला, राम नामानं तो वर राहिला. आणि इथं लक्ष्मण बेशुद्ध झाला. नीट आहे का, लक्ष्मण बेशुद्ध पडला तर तुम्ही शोक करत बसलायत. सुसेन आणावा लागला, नाडी बघावी लागली, औषध सांगितलं, औषध आणावं लागलं. पण लक्ष्मणासारखाच बाण लागून मीही बेशुद्ध पडलो होतो ना. तिथं औषध लागलं ना, सुसेन लागला ना, नाडी परीक्षा केली. फक्त भरतानं तुमच्या नामाचा नाम घोष केला आणि मी शुद्धीवर आलो. याचा अर्थ तुमच्या नामात काय ताकद आहे हे मला आत्ता कळले महाराज. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्याम. लक्ष्मण शुद्धीवर आला. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणा म्हणले काय, आजचा निर्वाणीचा दिवस, तुझा संकल्प करता मी इथपर्यंत आलो. आज मेघनाथाला जीवदान द्यायचं नाही, धडापासून शिर अलग कर. आज्ञा प्रभू. तेवढ्यात बिभीषण जवळ होता. बिभीषणानं सांगितलं, रामा एक काम कर, लक्ष्मण आज तुमची आज्ञा मिळाली याचा अर्थ पडत्या झाडाची आज्ञा, फळाची आज्ञा. आज लक्ष्मण इंद्रजिताला मारील यात तिळ मात्र शंका नाही. पण काय, बाणानं त्याचं शिर उडवल्याच्या नंतर ते जमिनीवर पडू देऊ नका. जर ते शिर जमिनीवर पडलं तर त्या इंद्रजिताला वरदाने जो कोणी त्याचं शिर जमिनीवर पाडील म्हणजे त्याला मारील, मारणाराच्या डोक्याचे 100 तुकडे होतील, म्हणजे लक्ष्मण राहणार नाही. आणि म्हणून ते वरच्या वर कसं धरता येईल तेवढं पा. आता मारल्यावर ते नेमकं कोणीकडे जाईल कसं सांगता येईल. भगवान रामाने हनुमानजीकडे पाहिलं. हो भारत पाकिस्तान मॅच शेवटचा ओव्हर आहे. शेवटचा ओव्हर आहे. किती मंडळी हुशार आहे तिच्यातली मला सांगा बरं. क्रिकेट खेळतात ना तुम्ही, खायलाच खेळता की नाही. हा एका ओव्हरमध्ये किती बॉल. शाबास हुशार आहेत आहे का नाही. किती बॉल. बॉल एकच आहे, तो 6 वेळेला टाकला जातो. 6 बॉल नाही, बॉल एकच. किती वेळेला टाकला जातो. 6 वेळेला टाकला जातो महाराज. तो हनुमानजीकडे बघितल्याबरोबर नजर ने नजर से मुलाकात करली, नजर ने नजर से मुलाकात करली, रहे दोनों खामोश और बात करली. तू मुझे देख और मैं तुझे देख, देखते देखते हो जाए एक. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणाला तू कसाही उडव, कसाही उडव, जर कॅच हातातून सुटला तर मग हनुमान नाही. महाराज ते काय पैसे देऊन खेळायला नेलेली होती का. हा त्यांना काय घेणं पडले महाराज. हा हारला तरी तेवढेच मिळणार आणि जिंकला तरी. हा कसं आहे, मला काही क्रिकेटचं जास्त माहीत नाही. हां ते आपल्या सप्त्यावाल्यांसारखं झाले महाराज. हो हो टायमावर गेला काय, नाही गेला काय, मध्ये एखादी दांडी मारली काय, नाही भजन केलं तरी एकदा ठरलंय तेवढं. हो ही वस्तुस्थिती झालेली आहे महाराज सगळीकडे. काही असो, शिर उडवलं हनुमानजानी, वरच्यावर तो कॅच घेतला
आणि ते शिर जमिनीला टेकवायचे नाही म्हणून हनुमानजीने तशीच उडी मारलून वरच्यावर रामाकडे आणून दिलं. प्रभू राम बसले होते. पाहिल्यावर एक वस्त्र आथरलं खाली, वस्त्र जमिनीला लावायचं नव्हतं. त्या वस्त्रावर ते शिर ठेवलं. पण लक्ष्मण एवढा हुशार होता, त्याने एकाच बाणामध्ये शिर तर उडवलं आणि उजवी भुजा इथून उडवली. इथून ती जे उडवली डायरेक्ट सुलोचनाच्या अंगणात. बाहेर आवाज कशाचा आला म्हणून बाहेर आली. पाहिलं, जवळ आली. अरे मालकाचा हात. वीरघातिनी नावाची शक्ती त्यांच्याकडे होती, वरदान त्यांच्याकडे होतं, मृत्यू येणार नाही हा मला आत्मविश्वास होता. मग हात आला कसा? आता विचारू कोणाला? पण हात तर मालकाचा आहे. पतिव्रता आहे महाराज ती. काय समजायला मार्ग नाही महाराज, समजायला मार्ग नाही. का नक्की घटना घडली कशी समजायलाच मार्ग नाही. 28 तारखेपासून डोकी खात्यात आतापर्यंत. नाही कळलं का? वगैरे वगैरे समजायलाच कबूल नाही. का हात तुटून इकडं आला कसा? आणि मग तिने एक कागद घेतला, एक लेखणी घेतली आणि त्या हातात धरली, हात जोडले. मी आहे का कोणाची ताकद महाराज ही म्हणण्याची? तुम्ही सोडून मी स्वप्नात सुद्धा जर परपुरुषाचं चिंतन केलं नसेल, तुमच्याशी एक निष्ठ राहिली असेल, तर झालेला प्रकार मला तुमच्या हातानं लिहून द्या. तुटलेला हात बरं का, तुटलेला. आणि ती लेखणी दिल्यावर खाली कागद धरला आणि त्यानं लिहून दिलं, आज लक्ष्मणाचं आणि माझं युद्ध झालं. त्याच्यात लक्ष्मणानं माझं शिर उडवलं आणि हात उडवला, हात तुझ्याकडं आला आणि शिर हनुमंतानं वरच्यावर झेललं आणि ते रामाकडे नेऊन ठेवलंय. कागद घेतला, वाचला. तिथून रावणाच्या महालात आली. महाराज या मर्यादा आहेत महिलांनो. रामायण केवळ करमणुकीचं रामायण नाही महाराज. लाख लोकांनी रावणाला नावं ठेवली असतील महाराज. मर्यादा आहे वडीलधाऱ्यांची, घरातल्यांची. बस रावणाकडे गेली आणि रावणाला हात जोडून लांबून विनंती केली. कारण लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला सुतक असतं ना, त्यावेळेला आपण कोणाला पाया पडूनही घ्यायचं नसतं आणि आपण कोणाच्या पायासुद्धा पडायचं नसतं. सुतकामध्ये मालक गेलाय, तिला कळलंय नक्की. रामून नमस्कार केला रावणाला. येण्याचं प्रयोजन विचारलं. तिनं सांगितलं, माझ्या मालकाचं त्यांचा अंत झालाय, शिर रामाकडं आहे, तेवढं मला शिर आणायची परवानगी द्या. कारण मला त्या केवळ धडाबरोबर सती जायचं नाही, तर मला सती जायचे, तर पूर्णांगानं सती जायचे. मला तेवढे शिर आणून द्यायची परवानगी द्या. त्या राजदरबारात जेवढे बसले होते तेवढे आवाक झाले, आवाक. ही परवानगी मागते. ज्याची बायको रावणानं पळून आणली त्याच्या पंडालामध्ये ही जाणार. बरं, ही जगातली सुंदरी. बरं, निस्ता राम नाही ना तिथं. हो, बाकीची माकडं बरीच आहेत ना. हो महाराज, बऱ्याच वेळाला ही बाकीचीच उद्योग करतात आणि मोठाच गडी अडकतो. नाही अडकतोय. रावणानं सांगितलं, तू निशंक मनानं जा. हा, ही बाकीचे म्हणले, रावणा काय तुम्ही परवानगी देताय? हो, जाणीवपूर्वक परवानगी देतो. का? कारण राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. तो कधीही अनादर होणार नाही. ही आपली मर्यादा कधीही तोडणार नाही. आणि मी आत्मविश्वासानं सांगतो, सुलोचना जरी त्याच्या पंडालात गेली तरी तिथं तिचा अनादर नाही, आदरच होईल. आणि मग सुलोचना तिकडे गेली. गेल्याच्या नंतर लांबून येताना बघितलं, शेजारी बिभीषण बसलेला होता. बिभीषणाला विचारलं, कोण आहे ही? इंद्रजिताची धर्मपत्नी, आमची सुनबाई सुलोचना म्हणतात हिला. हो, शेषानं हिच्यासाठी संकल्प केला होता आणि तो संकल्प फेडायला तुम्ही आलेला आहात. तो इंद्रजिताचा संकल्प शेषाचा पूर्ण झाला. इंद्रजित गेला. आणि मग महाराज कंबद्ध रामायण, अद्भुत रामायण पहा महाराज तुम्ही. भगवान राम
विभीषणानं सांगितल्याच्या नंतर एक पतिव्रता समोरून येते. भगवान राम तिची सभ्यता म्हणून स्वतः उभे राहिले आदर करण्यासाठी. लोक म्हणतील काय रामा, एका स्त्रीसाठी आदराला तुम्ही स्वागताला उभे राहिलात? हो हो. रामाला जर विचारलं तर राम सांगेल, आमच्या ब्रह्मा विष्णू आणि महेश आमच्या सगळ्यांपेक्षा पतिव्रता मोठी आहे. कारण एकदा आम्ही उद्योग केला होता तर आम्हाला बाळ करून ठेवलं होतं तिने. नाही कळलं का तुम्हाला? दत्तात्रेयाची घटना. आल्याच्या नंतर तिनं प्रणाम केला रामाला, रामूल प्रणाम केला. माझ्या मालकाचं शिर तुमच्याकडं आहे असं मला कळलंय, तेवढं न्यायला आले. मला सती जायचे आणि तेवढं शिर मला द्या, म्हणजे त्या धडाला मी शिर लावून मी सती जाईल. हो. ही बाकीची म्हणली कसं काय हिला कळलं शिर आपल्याकडे, कसं काय कळलं हिला, कसं काय कळलं? आणि मग तिने ती चिठ्ठी दाखवली. बाकीच्यांनी शंका घेतली, तुटलेला हात कुठं लिहून दाखवतं का, तुटलेला हात कुठं लिहून दाखवतो का? पण रामाला माहिती होतं पतिव्रता हात नाही, पतिव्रता काहीही करू शकते, पतिव्रता काहीही करू शकते. म्हणून त्यांची समज काढण्यापेक्षा हिचं महत्त्व आणखीन कसं वाढवायचं. आणि मग सगळ्यांच्या देखत सांगितलं, जर तुला तुझा तुटलेला हात जर लिहून देतो तर हे तुटलेलं शिर जर तू हसून दाखवलं तर आम्ही समजू का तुला लिहून दिलेलं सत्य आहे म्हणून. महाराज आता आले का पंचायत? आणि मग ते शिर तिच्या समोर आणून दिलं. तिनं मांडीवर घेतलं महाराज. हो, जमिनीवर टेकवायचं नाही तर मांडीवर घेतलं. सगळ्या तिच्या युगल प्रेमाच्या जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या बोलल्या, तरी पण शिर काय हसलं नाही. महाराज बरेच असतात त्यांच्या युगल प्रेमाच्या बऱ्याच गोष्टी असतात. आणि महाराज माफ करा बरं का, ही जोपर्यंत गुढी गुलाबी येत ना नवीन नवरा नवरी, तोपर्यंत एकमेकाच्या टिंगल्या करतील, यांना काय हे करतील, सगळं काही करतील महाराज. त्यावेळेला मग हे सगळं चालतं. पण ज्या वेळेला कदाचित त्यांच्यात मतभेद होतात ना, त्यावेळेला ह्या प्रेमाच्या गोष्टी त्या चव्हाट्यावर मांडतात नंतर. महाराज यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं, यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं महाराज. आणि मग तिनं एकच वाक्य उच्चारलं. टाईम नाही माझ्याकडे जास्त झाला, मी एकच वाक्य सांगतो. आणि शेवटचं वाक्य ती म्हणाली, माझंच चुकलं. काय चुकलं? जसे भगवान रामानी, नीट आहे का, जसे भगवान रामानी त्यांच्या मदतीला मग जामवंतासारखे अस्वल असतील, अंगद असल, सुग्रीव असल, हनुमान असल, बाकीची वानर सेना असेल, यांना बरोबरीला मदतीला आणलं. माझंच चुकलं. तुमच्या मदतीला जर मी माझ्या वडिलांना जर आणलं असतं तर हा प्रसंग घडला नसता. माझ्या वडिलांना जर आणलं असतं तुमच्या मदतीला तर हा प्रसंग घडला नसता. त्यावेळेला महाराज ते शिर खदखदून हसलं. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन. आणि मग सगळ्यांनी विचारलं, का शिर हसलं, का शिर हसलं? हां, जर बापाला मदतीला आणलं असतं, मारलंय कोणी? म्हणून त्याचं हसू त्या शिराला आलं महाराज, त्या शिराला आलं महाराज. आणि मग महाराज जीवनामध्ये तिचं शिर तिच्या ताब्यात दिलं महाराज. आणि तिनं शिर घेतल्याच्या नंतर माझ्या रामाला एकच विनंती केली, महाराज रामा, जोपर्यंत माझे प्राण यांच्याबरोबर चितेमध्ये जळत नाहीत तोपर्यंत कमीत कमी एवढं सगळं मागं ऐश्वर, मग मेलेल्याबरोबर काय जाता का जाळता का नाही, दुर्बुद्धी माझ्या मनात येऊ देऊ नको. आता शेवटच्या क्षणाला अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त वा कलेवरम, म्हणून शेवटच्या क्षणाला आता माझं आयुष्य करी तुझे पाय. आणि तुझं दर्शन झाल्याच्या नंतर जो माझ्या मनामध्ये भाव निर्माण झालाय, उपजला भाव तुमचे कृपे बस. आणि मग सुलोचना, लक्ष्मणाची काय, शेषाची काय आणि माझी काय, ती मुलगीच आहे. आणि म्हणून विश्वाचा बाप म्हणून माझ्याकडे काय मागायचं असले तर शेवटच्या क्षणाला माग. त्यावेळेला तिनं सांगितलं, नाही, तुम्हाला पाहता पाहता अंतकाळाच्या वेळेला तुमचं दर्शन घेऊन जर माझ्या मालकाबरोबर माझी इहलोकीची यात्रा जर पूर्ण होत असेल तर याच्यापेक्षा जीवनात लाभ मोठा कोणताच नाही. तुका माने आता, तुका माने आता, तुका माने आता, तुका
किती फाड केलं माझं. आता आपलं झालंय कसं माहिती का, त्या रेल्वेच्या इंजिनासारखं झालंय. ती तापायला आणि स्पीड घ्यायला आणि ठेशन यायला. हा? जिंदगी गुजर गई जब जीने का ढंग आया, क्षमा बुझ गई तब मैफिल ने रंग लाया. आज तशी मैफिल रंगली. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. खरोखर आपल्याला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो. कोणी विक्षेप सुद्धा होऊ दिला नाही. लेकरं बाळ तुमच्याजवळ असून सुद्धा तुम्ही कोणी काही गडबड गोंधळ न करता आज गाणारे वाजवणारे सगळे एकाहुनी बळीरे. ग्रामस्थांना सगळ्यांना धन्यवाद देतो. सौजन्यवाल्यांना धन्यवाद देतो. अन्नदानवाल्यांना सगळ्यांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो. 2च मिनिटामध्ये आता कीर्तन होईल, संपेल. विठोबा रखमाई भजन, लगेच माऊलीचं भजन होईल आणि त्याच्यानंतर सिंगल जलद शेवटची चालू होईल. चला, नको तुम्ही कधी म्हणणार आहे? किती वाजले? रात्री किती वाजले? रात्री किती वाजले रे? महिलांना सांगा रात्री किती वाजले. हा, मग ही घरचीच म्हातारी दोड का? मग कायदा कानून फक्त आम्हालाच लावा. विनोद म्हणून नाही सांगत महाराज. चालेल, उद्या घ्या तुम्ही बकाची कोणाची चाल. आजी सतीश महाराज नाशिकहून आले असतील, लाड महाराज असतील, सगळे एकाहुनी बळीरे महाराज. सगळ्यांना मी शक्यतो महाराज ऐका, सगळ्यांचा मी आदर करतो महाराज, पण मी शक्यतो नावं कोणाची लवकर घेत नाही, कधीच नाही. आणि माझ्या तुम्ही जेवढी यूट्यूबला कीर्तन आहेत महाराज, वैयक्तिक हा समजा एखाद्याचं वर्ष श्राद्ध असेल तर त्या परिवारापुरतं मी बोलतो. पण गावच्या सप्त्यात माझं कुठल्याही एखाद्या यूट्यूबला माझं तुम्ही कीर्तन दाखवा का ज्याने तारीख दिली त्याच्याकरता मी 4-2 वाक्य वापरलीत म्हणून. कधीच नाही आयुष्य. सतीश महाराज कधी, तुम्ही तर किती कीर्तनाला होतात तुम्ही. एवढं संपतरावचं त्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही होतात. हो, केवढं मोठं आहे महाराज एवढं कार्यक्रम तरी नाही. हो, माझी एकच विनंती आहे. हो, ज्याने तारीख दिली म्हणजे त्यांनी वाघ मारला अशातला प्रकार नाही. हो, तारीखच खाली नव्हती पण अमक्यांनी फार आग्रह केला. हो, मग काय आम्हाला म्हशी सांभाळायला जायचं होतं का तिकडं कुठं? हो, मी नेहमी सांगतो का गौरव करा, सामुदायिकपणानं गावाचा गौरव करा, लहान मुलांचा करा. ही अशी लेकरं ही छोटी लेकरंच महाराज. सगळ्यांना धन्यवाद देतो. महिला मंडळ, तुम्हाला माझी विनंती आहे, एक काम करा आयुष्यामध्ये, आपल्या मर्यादा कधी तोडत नका जाऊ. चांगल्या ज्या मर्यादा आहेत तेवढ्या पाळा. वडीलधाऱ्यांचा आदर करा. माझी तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे. वेळ जास्त झाला आहे. संस्काराच्याबद्दल मी जरा थोडासा जास्त बोलत असतो, कारण संस्कार टिकले पाहिजेत. घरात जेवढी तुमच्या वडीलधारी माणसं असतील ना, बस फार तुमचे, मी तुम्हाला एक चॅलेंज देतो महाराज, फार गरिबी जरी असेल आणि दुसऱ्या भावाचं फार चांगलं असेल ना तरी नाही, हो, आपल्याकडंच आई वडील सांभाळत जा, सासू सासरे सांभाळत जा. तुम्हाला एक आत्मविश्वासानं सांगू, हो, जोपर्यंत म्हातारी माणसं तुमच्या घरामध्ये तुमच्या पाठीशी उभी आहेत ना, उद्याच्या चुली तव्यावर टाकायला, भाकर टाकायला जरी पीठ नसलं ना, तर मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो, तुमची कधीही उपासमार होणार नाही, चूल बंद पडणार नाही, त्यांचा आशीर्वाद असेल तर. आणि दुसरी गोष्ट, जर त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नसल, 10-5 पोत्याची जरी थप्पी तुमच्या घरात असल, तरी पण डॉक्टर तुम्हाला चिठ्ठी लिहून देईल, डाळीचं पाणीच घ्या, तेलकट खाऊ नका, गोडला तर अजिबात हात लावू नका. आणि मग घरातली बाकीची खात्यात आणि हे त्याच्याकडे टुळू पाहतोय महाराज, ते खाऊ देत नाही ते महाराज. आणि म्हणून कळकळीची विनंती, झालेली सेवा माऊलीच्या, पांडुरंगाच्या, तुकोबरायाच्या, स्वामीजींच्या, निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो.